रसिक श्रोते हो, सादर करीत आहोत आपल्या आगळ्या वेगळ्या लेखमालेतील म्हणजेच दुर्मिळ गीतरत्नेमधील भाग 6. आपल्याला माहीतच आहे की ही लेखमाला म्हणजे लता दीदींनी गायलेल्या अनेक अनवट, अप्रचलित, फारशा न ऐकल्या जाणाऱ्या किंवा कमी ऐकल्या जाणाऱ्या गाण्यांचा रसास्वाद. या दुर्मिळ गाण्यांचा रसास्वाद केलाय संगीताचे अभ्यासक श्री उदय नानिवडेकर यांनी, तर त्या रसास्वादाला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं अभिवाचन केलंय सौ रेखा दैठणकर यांनी. ऐकूया तर मग या लेखमालेतील 6वे दुर्मिळ रत्न. असं वाटतं की प्रत्येक संगीत रसिकाच्या मनात प्रत्येक गाण्याचं एक एक घर असतं. अशी शेकडो हजारो घरं मिळून मनात गाण्यांची गावं तयार होतात. ती गावं अनेक आवडते संगीतकार, गायक, संगीत संयोजक, वादक, गीतकार यांच्या नावांची असतात. आणि मनात जो कोणी मी नावाचा प्राणी असतो त्याचा या गावाहून त्या गावाला जाण्याचा प्रवास अखंड चालूच असतो. गावांच्या मधल्या रस्त्यांवरच्या प्रवासात गाण्यांना चिकटून राहिलेल्या वैयक्तिक आठवणी, माहिती, अनुभव, गोष्टी, किस्से यांची माळरानं, शेतं, झाडं, जंगलं, डोंगर, दर्या, घाट यांचा घनदाट असा रंगीत संगीत भूगोलही असतोच. एकदा या भूगोलावरून फिरत फिरत मदन मोहन लता यांच्या गावातल्या मैने रंगली आज चुनरिया या गाण्याच्या घरी आलो. या घरांना आणि त्यातल्या खिडक्यांनाही दारं नाहीत. मोकळी हवा आणि उजेड घरभर भरून राहिलेले. आणि त्यातच त्या गाण्याची सगळी वैशिष्ट्य, त्यांच्या खासियती, कलाकुसरी, त्यांच्या निर्मात्यांच्या प्रतिमा यांनी घरं सजलेली. आलास, ये रे मित्रा, गाण्यानं स्वागत केलं. मी म्हटलं, अरे आज होळी, आणि सकाळपासून त्या निव्वळ फिल्मी धांगडधिंग्यांच्या होळी गीतांची खरोखर होळी करावीशी वाटतेय, पण करता येत नाही. त्यामुळे तुझ्याकडे आलो धावत आसऱ्याला. अजूनही जायचंय काही आवडत्या घरी, जसं कुमारजींचं रंगन डारो श्यामजी, गिरिजा देवींचं रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, लताबाईंचं किणू संग खेलू होली, आशाबाई मन्नाडे यांचं अरे जा रे हट्ट नटखट, आणि अशीच होळीची निवडक चांगली गाणी यांच्याकडेही जायचंय जमलं तर. कुठेही जा, चांगल्या गाण्यांची घरं एकूण कमीच, गाणं म्हणालं. पण तू म्हणजेच मैने रंगलीचं तुझं हे खरोखर तालेवार खानदानी घर, मी म्हटलं. हो, ते तर खरंच, गाण्याने म्हटलं. माझा जन्म 1966चा दुल्हन एक रात की या सिनेमासाठी झालेला. गीतकार राजा मेहंदी अली खान यांनी मला लिहिल्यानंतर मदनजींनी शब्दांना चाल दिली की आधी मदनजींनी बनवलेल्या पिलू ठुमरीतल्या धूनवरून राजाजींनी मला लिहिलं हे सांगता येत नाही, कारण आपला जन्म आपण पाहिलेलाच नसतो, नाही का. पण बॉलिवूडमध्ये बहुधा दुसरा प्रकारच जास्त वापरला जातो, त्यामुळे मदनजींनी आधी धून बनवली असण्याची शक्यता जास्त आहे. मी म्हटलं, तू आत्ता राग पिलूचा उल्लेख केलास, तो बडा ख्याल नाही, ती छोटी पण अति गोड रागिणीच आहे एक प्रकारची. बहुतेक सर्व चांगल्या हिंदी मराठी संगीतकारांनी आपल्या प्रतिभेनं पिलूवर आधारित एकापेक्षा एक गोड गाणी केलीत. मला वाटतं महान शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खां साहेबांनी त्यावेळच्या 3 मिनिटाच्या छोट्या रेकॉर्डमधून सैया बोलो ही पिलू ठुमरी रसिकांना प्रथम ऐकवली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले आजवरचे जे महान आविष्कार मानले जातात त्यात बडे गुलामांच्या या पिलू ठुमरीचा समावेश होतो. त्यामुळे इतक्या सुंदर आविष्काराचा त्यावेळच्या प्रतिभावान संगीतकारांना संगीत रचना करण्यासाठी मोह पडावा यात नवल नव्हतं, कारण त्या रागाची स्वराकृती आहेच तितकी मधुर आणि ऐकणाऱ्याला संमोहित करणारी. माझा यातला इतका रस पाहून यावर ते गाणं अनावरपणे पुढे सांगतच राहिलं. पिलूची ही स्वराकृती वापरताना मदनजींनी त्या रागाची मुळातच गोड असलेली पकड, चलन, राग स्वरूप फार न बदलता मुखड्यात कायम ठेवलंय. त्यामुळे
त्या रागातलं समर्पणातून आलेल्या आर्जवाचं जे एक्सप्रेशन आहे ते कायम राहिलं आहे. बाकी अंतर्यात मदनजींनी रचनेचं थोडं स्वातंत्र्य घेतलं असेल, पण तेही मूळ राग स्वरूपातील मेलडी किंवा गोडवा न बिघडवता. त्यामुळे गाणं रसिकांच्या कानावर पडतं ते त्या रागातलं सारं खानदानी सौंदर्य घेऊनच. या गाण्याच्या वेळी मदनजींचे सहाय्यक व संगीत संयोजक होते मास्टर जी उर्फ मास्टर सोनिक. 1961 सालातल्या संजोगपासून मदनजी व मास्टरजी यांच्या जोडीनं फिल्मी संगीताच्या संयोजनाचा आयामच बदलून टाकला होता. एक सांगीतिक क्रांतीच किंवा खरं म्हणजे एक इतिहास घडवला जात होता. हेही गाणं त्याला कसं अपवाद असेल. गाणं होलीचं असल्यामुळे त्याला थोडासा डान्स म्युझिकचा, नृत्यगीताचा टच असणं स्वाभाविक होतं. तो थोडासा टच या गाण्यात पुरेपूर जाणवतो, पण टच म्हणण्यापुरताच. कारण गाणं नूतनवर चित्रित झालं आहे. तिचं संयत अभिनय आणि नृत्याची शैली लक्षात घेऊनच गाण्याचं संगीत संयोजन झाल्याचं जाणवतं. मदनजी, मास्टरजी यांच्या संयुक्त स्टाईलच्या स्ट्रिंग्ज, त्यांचे नेहमीचे आणि महान सतारवादक रईस खां यांच्या सतारीचे अप्रतिम पीसेस, फ्लूटचा सुंदर वापर अशा मर्यादित पण मेलोडियस वाद्यांमध्येच या गाण्याचं संगीत संयोजन मधुरपणे सजलं. इंट्रोपीस, M1, M2 हे सर्व साधारणपणे सारखेच, पण गाण्याचं मूळ सौंदर्य वाढवणारे आहेत. हे सौंदर्यवर्धन हेच तर वैशिष्ट्य होतं मास्टरजींच्या संगीत संयोजनाचं. याआधी याच मदनजी मास्टरजी जोडीनं ह्यापेक्षाही बऱ्याच हेवी नृत्य संगीताच्या शैलीत केलेली जिया ले गयो जी मोरा सावरिया, जब जब तुम्हें भुलाया तुम और याद आए, वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं अशी अजरामर गाणी ऐकली की माझ्या म्हणण्याची प्रचिती येईल. आणि या गाण्यात लता दिदींची नेहमीप्रमाणेच जी दैवी पेशकश झाली आहे त्याबाबत इतकंच म्हणता येईल की आधीच त्या लता दिदी आणि त्यात ते गाणं त्यांच्या आवडत्या पिलू रागावर आधारित. चालही खूप गोड आणि जमून आलेली आणि त्या चालीचे ते संगीतकार आणि संगीत संयोजक हे दोघंही त्यांचे खास आवडतेच. अशा सर्व गोष्टी जुळून आल्यावर नवल नव्हतंच की त्या संपूर्ण संगीत रचनेमध्ये त्यांनी आपले प्राण ओतले. नायिकेच्या मनातलं प्रियकराला समर्पित झालेलं प्रेम आणि होलीच्या रंगोत्सवात त्याच्या रंगात रंगून जाण्याची ओढ, या सर्व भावना दिदींच्या आवाजातून अशा उमटल्या की ते गाणं होलीच्या गाण्यांमधलं एक गीतरत्न बनून गेलं. बाकी गाण्यातल्या छोट्या हरकती, आलाप, मुरक्या, सजना तोरे रंगमे दुसऱ्यांदा म्हणताना सजनातल्या नावरची छोटी पण टोकदार तान, या सर्व गोष्टी दिदींच्या महान गान कौशल्यासमोर काहीच नव्हत्या. पण एका जागी आपण त्यांना भारावून सलाम करतो. पहिल्या अंतऱ्यानंतर आज चुनरिया या शब्दांवरच्या त्या अक्षरावरचं गाण्यातलं नेहमीचं आंदोलन न घेता एका क्षणार्धाचा पॉज घेऊन सजना तोरे रंगमे म्हणतात तेव्हा त्या अत्यंत छोट्या पण अत्यंत अर्थवाही पॉजला, त्या प्रेमसमर्पणाच्या भावनिर्मितीला तितक्याच भावपूर्णतेने फक्त हात जोडायचे असतात. या सर्वांमुळे हे गाणं प्रत्येक प्रियकराच्या मनातला त्याच्या प्रियेचा असा रंगीन आवाज बनून जातं की जो आवाज त्याला साथ घालत राहतो. ये रे प्रिया, माझ्याबरोबर रंग खेळायला, मी तर केव्हाच तुझ्या रंगात पुरती रंगून गेली आहे. हे सांगून गाणं थांबलं. आता त्या गाण्याच्या घरात गाण्यानंतरची विश्रब्ध शांतता आहे. प्रत्येक चांगल्या गाण्यानंतर काही क्षण अशीच स्वरभारित शांतता पसरत असते. ती शांतता ऐकताना वाटतंय की एखादं गाणं जेव्हा सर्व बाजूंनी इतकं लख्ख सुरमई असतं आणि आपल्या मनाला जेव्हा त्या सुरांची तहान असते तेव्हाच असं त्या गाण्याच्या घरात जाता येतं आणि त्याच्याशी बोलतासुद्धा येतं. आणि मग त्या गाण्याच्या मनातलं सारं काही ते गाणंच आपल्याला भरभरून सांगत राहतं. ऐकूया तेच गाणं.